बिहारच्या निवडणुका अगदी तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी भाजपला टीका करण्यासाठी फुलटॉस देण्याचा प्रयत्न केला की काय अशी काहीशी शंका येते, असे काहीसे सवालही उपस्थित होतात। याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमधली पी चिदंबरम यांची सातत्याने होणारी वक्तव्य। ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपल्या जीवाची मोठी किंमतही चुकवावी लागली, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई करणं चूक होतं, असं चिदंबरम यांनी म्हटलं। हिमाचल प्रदेशामधल्या कसौली इथे खुशवंत सिंह साहित्य महोत्सवामध्ये त्यांनी आपलं हे मत व्यक्त केलंय। पत्रकार हरिंदर बावेजा लिखित दे विल शूट यू मॅडम या पुस्तकाच्या संदर्भातला एक परिसंवाद आयोजित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये चिदंबरम यांचा सहभाग होता। मात्र या ऑपरेशनच्या संदर्भात केवळ इंदिरा गांधींना दोष देणं देखील चुकीचं असल्याचं मत चिदंबरम यांनी व्यक्त केलंय। There was a way to retrieve and capture all the militants, but the Blue Star was the wrong way, and I agree Mrs. Gandhi paid with her life for that mistake. But that mistake, and how is? But that mistake was a cumulative decision of the army, the police, the intelligence and the civil service. You can't blame it only on Mrs. Gandhi, would you? तर पी चिदंबरम यांची ही काही वक्तव्य गेल्या काही दिवसांमधली समोर येत आहेत आणि याचवरती आता संजय राऊत यांनी देखील टीका केलेली आहे। बघूया। नरेंद्र मोदींनी हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल। ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमधून त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली माघार घेतली, याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल। ते वकील जरूर आहेत, मोठे वकील आहेत ते, पण काही गोष्टी त्यांच्याकडून ज्या वक्तव्य येत आहेत ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य आहेत। तर आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमधली पी चिदंबरम यांची ही वक्तव्य आहेत आणि अर्थातच आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी या सगळ्याविषयी तीव्र अशी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात पक्षश्रेष्ठींनी त्यांना सुनावलं देखील आहे। अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी टाळायला हवीत, असंही त्यांना म्हटलं गेलंय। वो कांग्रेस के खिलाफ बोल रहे हैं, कांग्रेस को क्यों कमजोर कर रहे हैं, और ऐसे वक्त में जबकि बिहार का चुनाव बिल्कुल नजदीक आ गया है, उस वक्त ऐसे बयानात इलेक्शन में नुकसान पहुंचा सकते हैं कांग्रेस पार्टी को। सवाल ये है कि वो इस तरीके के बयानात क्यों दे रहे हैं। भारतीय जनता पार्टी पिछले 11 सालों में देश को बर्बाद करती चली जा रही है, इस पे सवाल उठाने चाहिए। हम विपक्ष के अंदर हैं। तर पी चिदंबरम यांनी जे वक्तव्य केलं, ज्यावरून आता काहीसा वादंग देखील सुरू झालेला आहे, हे ऑपरेशन ब्लू स्टार नेमकं काय आहे जाणून घेऊया। 1984 मध्ये भारतीय सशस्त्र दलांकडून अमृतसरमधील सुवर्ण मंदिरामध्ये लष्करी कारवाई झाली। जर्नल सिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या सशस्त्र समर्थकांना सुवर्ण मंदिराच्या आवारामधून बाहेर काढण्यासाठी ही कारवाई होती। खलिस्तानच्या मागणीसाठी भिंद्रनवाले आणि त्याच्या सशस्त्र समर्थकांचा सुवर्ण मंदिरामध्ये तळ होता, त्यांनी शस्त्र देखील जमवली। भिंद्रनवालेला सुवर्ण मंदिरामधून बाहेर काढण्यासाठी जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारला सुरुवात झाली होती। लष्करी कारवाईमध्ये रणगाडे आणि इतर लष्करी साधनांचा देखील वापर झाला। तर कारवाईच्या दरम्यान शेकडो सामान्य नागरिकांचा आणि 87 भारतीय जवानांचा देखील मृत्यू झाला। लष्करी कारवाईमुळे सुवर्ण मंदिराचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं। ऑपरेशन ब्लू स्टारमुळे पुढे भारतीय राजकारणावरती याचा गंभीर असा परिणाम झाला।